नमस्कार मैत्रिणींनो. काय मंडईत गेले की जिकडे बघा तिकडे मटर दिसतो, असं छान हिरवागार मटर दिसतो की घ्यावंच वाटतं. तो एक एक 2-2 किलो, मी तर मार्केटला गेली की 1-2 किलो मटर घेतल्याशिवाय परत येतच नाही. मी प्रत्येक भाजीत पण वापरते, भातही करते त्याचा, भरपूर काय काय प्रकार करत असते मटर आली. मटर स्वस्त झाले की वर्षभरासाठी मटर स्टोअर पण करून ठेवते फ्रीझरमध्ये. वर्षभर मी काही बाहेरून मटर आणतच नाही, माझे घरातच स्टोअर केलेले मटर मी वापरते. आज मी दाखवते ओल्या मटरच्या कचोऱ्या. आता सध्या मटर बाजारात भरपूर येत आहेत आणि या हिवाळ्यात एकदा झाल्याच पाहिजे कचोऱ्या. 1 वाटी मैदा घेतलाय, त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1 छोटा चमचा ओवा घ्यायचा आहे, तो हातावरती असा रगडून मग घालायचा आहे, त्याची चव खूप छान येते. आणि 2 चमचे मी हे भाजीचे 2 चमचे मोहन घालणार आहे तेलाचं. तुम्ही तुपाचं पण मोहन घालू शकता. 2 चमचे तेलाचं मोहन घालणार आहे आणि याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मोहन व्यवस्थित झालं आहे की नाही ते असं बाइंडिंग करून बघायचं आहे. मैदा छान असा पॅक होतो आहे म्हणजे मोहन आपलं परफेक्ट झालं आहे. मोहन परफेक्ट होईल तेव्हाच कचोरी छान क्रिस्पी होईल. आणि याला आता थोडं थोडं पाणी टाकून मी याचा गोळा फिरून बनवून घेते आहे. खूप असं रगडून भिजवायचं नाही आहे, हलक्या हाताने भिजवायचं आहे आणि असा मऊसर गोळा करून याला 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता एका पॅनमध्ये छोटा चमचा जिरं घ्यायचं आहे, 8-10 मिरे घ्यायचे आहेत, तो छोटा चमचा धने घ्यायचे आहेत आणि याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. आणि हे थंड करून मी याला मिक्सरमध्ये असं जाडसर भरडून घेणार आहे. आणि आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे, त्यात हे मटर घालायचे, 1 वाटी मटर घालून घ्यायचे आहेत आणि याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. याला आता थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं. तुम्ही पाहिजे तर बॉईल पण करू शकता, पण असे तेलावरती किंवा तुपावरती भाजून घेतलेले खूप चवदार होतात. त्यामुळे मी थोडंसं तेल टाकून याला असं भाजून घेते. नंतर याला मी थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. थोडीशी आलं घेतली आहे, 2-3 मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली आहे. आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, हे वाटलेला मटर घालून घ्यायचं आहे, याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात हा भरडलेला गरम मसाला, जिरं, शोप वगैरे जे होतं ते घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी शोप घालायची आहे, चाट मसाला घालून घ्यायचा आहे, तिखट घालायचं आहे थोडंसंच कारण मिरची घातलेली आहे आपण ऑलरेडी. आणि याला एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात थोडंसं बेसन घालायचं आहे. यात मी कच्चंच बेसन घातलं आहे, तुम्ही थोडं भाजून पण बेसन घालू शकता. कारण आता हे मी थोडंसं गॅस चालू आहे आणि हे सगळं व्यवस्थित मी परत थोडं भाजून घेणार आहे कोरडं होईपर्यंत, त्यामुळे मी कच्चं बेसन घातलं आहे. तुम्ही पाहिजे तर भाजून पण घालू शकता. आता हे थंड करून घ्या. आता हे व्यवस्थित थंड झालं आहे बेसनामुळे, त्याला बाइंडिंग पण छान आलं आहे. आता याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. छोटे छोटेच कचोऱ्या करणार आहे मी, त्यामुळे गोळे पण अगदी छोटे छोटे करून घ्यायचे. तसे एकसाथ मी याचे सर्व गोळे करून ठेवते. आता आपली कणिक पण छान मुरली आहे, एकदम सॉफ्ट झाला आहे गोळा आपला. आता याचे पण मी असे छोटे छोटे गोळे करून घेते, एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे आहे आणि याचे पण छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. छोट्या कचोऱ्या करणार आहे त्यामुळे गोळे छोटे छोटेच घ्यायचे, खूप मोठा गोळा घ्यायचा नाही आहे. आणि याला असं हलकंसं हातावरती असं मळून घ्यायचं आहे, व्यवस्थित गोळे करून घ्यायचे असे. आणि याला मी हलकंसं लाटून घेणार आहे. तुम्ही तसं पण हाताने करू शकता, पण मी थोडंसं याला लाटून घेते, छोटीशी पुरी करून घेते. मैदा असल्यामुळे थोडं आकसल्यासारखं होतं. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या पण करू शकता, खूप छान होतात. फक्त त्यात थोडासा रवा घालायचा जर गव्हाचं पीठ वापरत असाल तर. याला असं पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. असं याचं वरचं तोंड असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते तेलात सोडल्यानंतर उघडलं नाही पाहिजे. आणि त्याला असं हाताने दाबून घ्यायचं, असं पंजाच्या साईडनी असं दाबून घ्यायचं. सगळीकडनं व्यवस्थित दाबायचं म्हणजे ते सारण सगळीकडे व्यवस्थित पसरतं. तुम्ही पाहिजे तर हलक्या हाताने लाटून पण घेऊ शकता, पण लाटण्याची गरज नाही आहे. असं पंजानीच व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. एवढी साईज करायची आहे, जाडी पण एवढी ठेवायची आहे. आता याला एकदम मंद आचेवरती तळून घ्यायचे आहे. तेल एकदम कोमट करायचं आहे, खूप कडकडीत करायचं नाही आहे, नाहीतर मग ती वरतून फक्त लाल होते आणि मध्ये कच्ची राहते. हलकंसं
कोमट तेलामध्ये ते तळून घ्यायचे. आपण ते मटरचं जे बॅटर होतं की नाही ते कोरडं करून घेतलं होतं, अजिबात पाणी घातलं नव्हतं, त्यामुळे ते 8 दिवस राहतं, त्याला बिलकुल पाणी नाही आहे. बघा कचोरी तयार झाली आहे, छान फुलली पण आहे. सर्व कचोऱ्या मी तळून घेतल्या आहेत, किती सुंदर कलर आला आहे आणि छान फुलल्या आहेत बघा. ह्या 2-3 दिवस खाऊ शकता तुम्ही आणि आतलं बॅटर एकदा करून ठेवलं की ते 8-10 दिवस आरामात टिकतं. कचोरी पण छान तयार झाली आहे बघा, गरम आहे, आतलं सारण पण किती छान झालं आहे बघा, खूप छान फुलली आहे कचोरी. तुम्ही खटाईसोबतही खाऊ शकता.